नमस्कार श्रोते हो, मी मीनाक्षी वैद्य आमच्या अर्थगर्भ पॉडकास्टवर तुमचं स्वागत करते. आज आणखीन एक वेगळी कथामालिका तुमच्यासमोर ऐकवते. त्यामध्ये मैत्री या विषयावर ही कथामालिका आहे. मैत्री एक हास्य लकेर, भाग 1. लेखिका आहे मीनाक्षी वैद्य आणि वाचनही मीनाक्षी वैद्यच करत आहेत. रात्र खूप झाली होती. थंडगार वाऱ्याची झुळूक अंगावर झेलत सागर पार्कमधल्या बाकावर शांतपणे बसला होता. चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. डोळ्याखाली काळी वर्तुळे आली होती, जी त्याच्या मनावर असलेल्या ताणाची कल्पना देत होते. कपाळावर थकव्याने आठ्यांची नक्षी बेमालूमपणे कोरली होती. आयुष्याने त्याच्यावर एवढं ओझं टाकलं होतं की आता हसणं हे सागरच्या शब्दकोशातूनच गायब झालं होतं. तेवढ्यात समोरून एक मुलगी आली. चालता चालता तिने एक क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि हलकीशी हसली. तो क्षणभर चकित झाला. ही कोण? इतक्या रात्री इथे काय करते? आपण हिला ओळखत नाही, मग आपल्याकडे बघून का हसली? तो आपल्याच विचारात होता. पण तोवर ती पुढे निघून गेली होती. दुसऱ्या दिवशीही तीच मुलगी तिथून गेली. यावेळी ती थोडा वेळ थांबली आणि मंद हसत म्हणाली, कसे आहात तुम्ही? तो काहीच बोलू शकला नाही. तो तिच्या प्रश्नाने एकदम गोंधळून गेला. त्याने मान खाली झुकवली, पण त्या अपरिचित हास्याने त्याच्या आतल्या जखमा हलकेच कुरवाळल्या गेल्या. दुसऱ्या दिवशी तीच मुलगी सागर ज्या बाकावर बसला होता तिथून गेली. यावेळी पण ती थोडा वेळ थांबली आणि मंद हसत म्हणाली, कसे आहात तुम्ही? तो आजही काहीच बोलू शकला नाही. ती तिथून निघून गेली. तिला पाठमोरं बघताना सागर स्वतःशीच बोलला, उद्या आपण हिच्याशी बोलायचं. पण ती उद्या येईल ना? सागर प्रश्नांच्या वेटोळ्यात अडकला. त्या दिवसानंतर तो रोज संध्याकाळी त्या बाकावर बसू लागला. त्याला आता त्या हसऱ्या चेहऱ्याची सवय झाली होती. ती रोज यायची, मंद हसायची आणि न बोलता निघून जायची. पण तिच्या त्या हसण्यात अशी काही जादू होती की आयुष्याच्या काळोख्या अंधारात एक आशेचा किरण त्याला दिसू लागला होता. काही दिवसांनी त्याला स्वतःलाच जाणवू लागलं की तो त्या एका क्षणाच्या हसण्याची वाट पाहतोय. एरवी न बोलणारा तो आता तिची चाहूल घेत कळत नकळत बाकावर थोडा सरळ बसू लागला होता. नजर तिच्या वाटेकडे लागलेली असायची. ती खरंच पुन्हा येईल ना उद्या, असं त्याच्या मनात यायचं. ती मुलगी पुन्हा येईल का? सागरला भेटेल का? हे ऐकूया पुढल्या भागात.